धन्यनाथ भगवान की जय। स्वामी ज्ञानेश्वर महाराज सब साधु संतान की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय। सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद रविदास बाबा महाराज। सच्चिदानंद नारायण बाबा महाराज। सच्चिदानंद सावळा बाबा महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वार्थसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुराया गुरुराया माझे मस्तक तुमचे पाया। माझे मस्तक तुमचे पाया। श्रीपाद बाबा रामदास बाबा रोहिदास बाबा नारायण बाबा नाना बाबा रोहिदास बाबा सोमासे बाबा माझे मस्तक तुमचे पाया। माझे मस्तक तुमचे पाया। आज ज्यांची सेवा आहे हरिभक्त पारायण चेतना महाराज होईल यांची सेवा होती, पण काही कारणास्तव त्यांनी माझ्याकडे सोपवलेली नाही। वास्तविक बघायला गेलं तर सेवा, पण सेवके सांगितलेले काम येते हुतूपणा कामा नाही किंवा मितूपणा कामा नाही। सेवेसाठी घेतलेली उभी 9वा अध्याय 9व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 2 रागविद्या राजगुह्य पवित्र वेद मुक्त मम प्रत्यक्ष वर्तम धर्म सुसुखम कर्तव्य म्हणजे जाणणे या अव्ययांच्या गावे गुरुत्वाचे आचार्य पदवी तो सकल गुह्याचा गोसावी पवित्र राहो ते धर्माचे निजधाम ते उत्तमाचे उत्तम पैदा येता नाही काम जन्मांतराचे मोठके गुरुमुखे उद्धत दिसे हृदयी स्वयंभूचे असे आणि प्रत्यक्ष पाहू लागेल तैसे अपयशया। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आता वेळ झालेली आहे 3:55 मला कधी संपवायचं आहे ते सांगा। 3:10 15 मिनिटं दिलेली आहे। हा बोला 15 मिनिटं 3:10 संपवायचं आहे। 3:55 सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी असलेला हवा भव्य दिव्य राज्यस्तरीय म्हणता येईल असा वैष्णव मेळावा। मगाशी सांगितलं वैष्णव याची उपमा काय? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगल किंवा नामा म्हणे नाम केशवाचे केशी ते तरीच वैष्णव होशील जना। ज्या वेळेला आता हा जी ओवी घेतलेली आहे हा राजमार्ग सांगितलेला आहे। ते नाम कसं चालत आलेलं आहे तर अनादी काळापासून चालत आलेलं आहे। जे श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला सांगावं, अर्जुनाला सांगण्या अगोदर श्रीकृष्ण भगवंताने सूर्याला सांगितलं, मनुला सांगितलं, इक्ष्वाकुला सांगितलं, त्यानंतर अर्जुनाला सांगितलं आणि त्यानंतर उद्धवाला सांगितलं, प्रल्हादाला सांगितलं। अशी भगवंताची परंपरा। पण भगवंताने ज्याप्रमाणे सांगितलं कोणाच्या आशीर्वादाने तर सांदीपन ऋषींच्या भगवंताला येऊन देखील मी कोण आहे मी भगवंत स्वरूप आहे की नाही कोण आहे आपण इथे प्रत्येक जीवाला तर सोडण्यात यायची झाली तर तुका म्हणे सांगू किती या तव भगवंताच्या मूर्ती किंवा मी तव वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता विचारल्याशिवाय करणार नाही। श्रीपाद बाबा पंचकरणातलं दृष्टांत द्यायचं। तू कोण आहे? तू भगवंत स्वरूपच आहे। आलास कुठून? भगवंतापासून। जायचं कुठे आहे? भगवंतापर्यंत जायचं आहे। ज्याप्रमाणे जो पाऊस पडतो तो पाऊस येतो कुठून? समुद्रातनं येतोय। त्या अजूनपर्यंत जो इथे ज्ञानी माणूस बसलेला आहे तो सांगणार, बाकी काय सांगणार?
ढगातनं येतो, पण ढगातनं येण्या अगोदर काय समुद्रामध्ये बाष्पीभवन तयार होतं, बाष्पीभवनाचे ढग होतात, ढगाचे एकमेकावर घर्षण होतं, घर्षणाने पाऊस पडतो, पुन्हा नद्या नाले कालवे हे सगळे तुडुंब भरून कुठे जातो, समुद्राला जातो. त्याप्रमाणे हा जीव कशासाठी आलेला आहे, साधू संत त्याच्यासाठी आलेले आहेत. साधू संत तुकाराम महाराज एक ठिकाणी सांगतात की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची बोललेले जे ऋषी सात भावे वर्ताय झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग उत्तिष्ठांचा भाग शेष घेऊ आवडीने. साधू संतांचं एकच आद्य कर्तव्य आहे का या जर जीवाची सोडवणूक कशी होईल. सोडवणूक म्हणजे कुठे गुरफटलेला आहे का, गुंतलेलाच आहे, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. गुंत्याचं प्रमाण आहे. मार्ग जाऊन गेल्या आधी दयानिधी संतते देवेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. हा गुंत्यात सापडलेला आहे. कुठल्या गुंत्यात सापडलेला आहे तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे जन्माला येणं मरणं हा दुःख लागलेला आहे. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शैलम हे संसारे खलदुस्तारे कृपया प्यारे पारे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूळमध्ये. हे सतत साधू संत इथे प्रत्येक कीर्तनकार सांगेल त्याची गॅरंटी नाही माझा आनंद संप्रदायाचा सोडून. कारण अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. अनुभव जो मानणारा आहे ज्याची इथनं जन्म मरणाची एकदा खुंटी झालेली आहे, कशी झालेली आहे, मुखी नाम हाती मोक्ष ऐची साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल घरा तुरतुरा वस्तूशी किंवा तृण अग्नी मेले समरस झाले तैसे नामे केले जपतारी. नामस्मरण भेटल्याशिवाय तुला गत्यंतर नाही. राम कृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवाय. मग कृष्णाने कोणाचा जप केला असेल. कृष्ण भगवंताने जर कृष्ण करून उद्धार जर झाला असता तर मग सांदीपनीला शरण जाण्याची गरज नव्हती. रामाची जर राम ठाऊक असता तर का शरण जाता वशिष्ठाची. कृष्ण गुरु सांदीपनी परब्रह्म दाविले आणि राम केला ब्रह्मज्ञानी. वशिष्ठ मुनी तारक गुरु करणं गरजेचं आहे. परंपरागत गुरु यायला पाहिजे. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितलं खुण मालिकेची. तुकाराम महाराजांनी इथे पेपर सोडवला. माझी कुठनं खून आहे, ही माझी मालिका आहे. आपली मालिका कुठली आहे, मुख्य महाविष्णू चैतन्याची मुलं संप्रदाय फळत येतो हंस रूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकी हरी भागवत. आपली ही परंपरा कुठनं भगवान विष्णूने हंसाचं रूप धारण करून ब्रह्मदेवाकरवी सृष्टी निर्माण केली आणि तोच परंपरागत नाम श्रीपाद बाबा वाट जावी त्यांच्या पुण्यानाही पार होतील उपकार अगणित. किती उपकार झालेले आहेत. केले उपकार सांगू मी काय बाप न करायची माय धर्मे त्यांचे देखील प्राय दिले अक्षय अभय दाराला. अक्षय म्हणजे ज्याचा अक्षय होणार नाही. या पृथ्वी तलावावर जेवढं दिसतंय ना ते सगळं क्षय आहे. फक्त एकच आहे. एका जनार्दनी सर्व नाशिवंत आणि एकच शाश्वत हरिनाम. तो नाम कधीपासूनचा आहे ते अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम तयाचे एक नाम त्रिलापायाचे ते पीर नाम जाती अविद्येची आराती माझी ओळखावा या श्रुती कोणी केली. पण आपण ते नाम न घेता आपण म्हणजे आपली गोष्ट नाही. तुम्ही राजहंसाचे टिकले आहात. सगळे इथे बसलेले कोण आहेत, राजहंसाचे टिकले आहेत. पण ज्यांच्याकडे ही गोष्ट नाही आहे अनाउन्समेंट कोणत्यासाठी आहे. आता इथे बसलेले सगळे आपल्या जाणणारेच आहेत. दोन व्यक्ती सोडले तर त्यांच्यासाठी आहे. हा वैष्णव मेळाव्याचं प्रयोजन जर बघायला गेलं तर त्यांच्यासाठी आहे. नाम रूपा नाही मेळ अवघा वाचेचा गोंधळ. मग जो नामस्मरण भेटलेला आहे तो कसा आहे, कुठे घ्यावं नाही लागलं. बाबा सांगायचे ते तुमच्या जवळ आहे. पृथ्वी निदान भरली असे परी पायाळून प्राप्ती होय तसा आत्मा स्वयं सिद्ध असे परी सद्गुरू आहे प्राप्ती होय. मृग नाभी कस्तुरी बसे मृग जंगल भटकत जाय तैसा आत्मा स्वयं सिद्ध असते मूर्खना समज पाय. तुझं आहे तुझं पासी परी जात तरी तू जागा चुकलाचे. आपल्या भागवतामध्ये सच्चिदानंद सद्गुरू महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर तसंच विश्वंभराचा अवतार सखा माझा श्रीपाद. श्रीपाद बाबा जर आपल्या भाग्यामध्ये आले नसते तर मग बहुत केले पाठांतर
आणि वर्म राहिले दुर्म. वर्माची गोष्ट आपल्याला सांगितली. ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या गुन्हा प्रकट होणे. असं वर्म भेटलं पाहिजे का त्याच्यातनं नारायण प्रकट झाला पाहिजे. आता नारायण प्रकट होणे काय? 4 हाताचा शंखचक्र गदाधारी. ज्या वेळेला ते नामस्मरण आपल्या कानामध्ये सद्गुरु पेरतात. मगाशी ताईंनी सांगितलं का माझ्या गुरुनं मला बाई नेले एकांतात, ज्ञानाची गोष्ट लाविली हृदयात. ज्ञानोबारायांना जेव्हा देव प्रकट झाला ना तेव्हा निवृत्ती दादा बोलायला लागले. अरे अरे ज्ञाना, अरे अरे ज्ञाना झाला श्रीपवन, तुझे तुझ ध्यान कळो आले. तुझा तुझी देव, तुझा तुझी भाव, विठला संदेह अन्य तत्वे. तुझा तुझी देव, तुझा तुझी भाव. देव होणे म्हणजे काय? देव पहावयासी गेलो, तेथे देवाची होमी ठेवलो. पुढे जाऊन आणखी सांगतात तुकाराम महाराज, देव माझा माझा माझा, मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. कोणामुळे? माझ्याकडे परंपरागत तत्वज्ञान आलं. म्हणून जी गोष्ट शास्त्रामध्ये लिहिलेली आहे, जे तुकाराम महाराजांना अनुभव आलेला आहे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, हृदयी प्रगते राम रूप, मग राम नामे उपजय आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. त्या देवाचा मला अंतःकरणामध्ये माझा प्रगट करून दिला. सत्य गुरु राहे पूर्ण कृपा केली आणि माझी मदत आविली निज वस्तू. बरवे झाले बरवे झाले, आत्मा राम हृदय आले. कोणामुळे? सद्गुरूंनी कृपा केली, निज वस्तू दाविले. साधू संतांनी तो जो देव आहे तो कुठे काळ्या पाण्याला गेलेला आहे, तुमच्या हृदयामध्येच आहे. सातवीला हरी जी हृदयी मंदिरी, त्याची साधी येर झाला सोफळ व्यापार. पण ब्रह्मनिष्ठ क्षत्रिय आणि दयाळू असा महात्मा भाग्यामध्ये यायला पाहिजे, ज्यांच्या शब्द कृपेने, स्पर्श कृपेने आणि दृष्टी कृपेने आणि त्या भगवंताच्या नामाने तो आत्मा काय होतो? प्रगट होतो. आणि ते प्रगट झाल्याचे चिन्ह सांगतायत आपल्याला. या गोष्टीला नावं ठेवणारे अलग आहे, भरपूर जण आहेत. पण त्याचं शेवटी कसं आहे, चांगल्या रस्त्याला गतिरोधक पाहिजेतच. हा नाही तर मग एक हिंदीमध्ये कावत आहे, कोणाला लागेल पण ती गोष्ट, हाती चले बाजार, हा कुत्ते भोके हजार. आमच्या मताचं नाही सांगत, जे साधू संतांना जो अनुभव आलेला आहे. 9व्या अध्यायामध्ये शेवटला संजयाची पण अवस्था झालेली आहे. याच्यामध्ये चित्त चाकाटाने आटू घेतं, वाचा पांगोळले जेत अपाद कुंचकित रोमांच आले, अधोन मिळित डोळे, वर्षराती आनंद जळे, अतुल्य सत्वन मिळीची बळे, बाहेरी कापे. नागबाबांचा अनुभव सांगावा आहे. कापे तो तहारी, स्वरूप देखील नेत्री, अश्रुत्या भितरी वाहत असे. शेवटच्या चरणामध्ये एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता. देव कृपा करी तयावरी. सकाळचा पण कार्यक्रम झाला. तुकाराम महाराजांचा सांगितला. काय सांगितलं? असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच वितेही भोगू दशा. आणखी कोणाचा सांगू? जनाबाईंचा. प्रत्येकाला जसा जसा ज्याचा ज्याचा अनुभव आलेला अष्ट सात्विक भावाच्या बद्दल. पण लोक बद्दल अंगात देव आहे, आणि देव अंगात आहे म्हणून तुझ्या सत्तेने, वेदाची बोलणे, सूर्याची चालणे, तुझ्या सत्ते ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा. अरे देवाच्या मुळे सगळं चालतंय, तुझ्यामुळे काय नाही चालत. पण आपल्याला कसला माज आलेला आहे. आपण कसं आहे ते बाबा सांगायचे, बैलगाडी खाली कोण चालतं? कुत्रा. आणि त्या कुत्र्याला काय वाटतं? ती बैलगाडी मीच चालवतो. असे बोलणारे व्यक्ती आहेत. तर देव अंगात येत, देव अंगात नाही, ऑलरेडी देव अंगात आहे ना, म्हणून तू चालतो, बोलतो, सगळं काय करतो. देवानी सगळं काय केलं तर मग निघूनही गेला वारा, खाली राहिला पसारा. म्हणून याच्यासाठी हा आता 15 मिनिटं दिलेले आहेत मला, 15 मिनिटात मी आटपणार आहे. म्हणून याच्यासाठी हा मार्ग मिळणं गरजेचं आहे. जो आमच्या वाक्यामध्ये आला, तुकाराम महाराजांचा आला, ज्ञानेश्वर माऊलींच्या देखील परंपरागत आला, आदिनाथ गुरु
सकळ सिद्धांता मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओढला गहिनी प्रसादे निवृत्ती जाताना ज्ञानदेवा सादर शोधले ज्ञान गुढ गम्य ज्ञानदेवा लादले निवृत्तीने दिदले माझे हाते ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण आणि दिदले संपूर्ण माझ्या हाती जो पूर्ण व्यापक परमेश्वर आहे तो ओतप्रोत भरलेला परमेश्वर आहे तो जशाच्या तसा निवृत्ती दादांनी त्याचा साक्षात्कार माऊलींच्याकडे आणून दिला तोच अनुभव माझ्या मुक्ताईला देखील आला पण मुक्ताईबाई सांगताय की जर ही अवस्था घडत नसेल तर परमार्थ मुक्त म्हणे ऐसे झाले वाचून परमार्थ शीन वाटे देवा शीन म्हणजे काय जड वाटतो जर ही गोष्ट घडत नसेल किंवा अष्टसात्वी भावाचा अनुभव जर नाही आला तर मग कसं आहे तुमची जी येजार आहे अत्यंतिक दुःख लागलेला मागे जो आहे ती येजार कुंडली याचा अनुभव नाही म्हणजे नाही बाबा आमचे सांगतात पूर्ण जगामध्ये जेवढे आहेत तिथे नामस्मरण घेतात पण ज्ञानेश्वर माऊली सांगतात ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ पण सर्वत्र दुर्लभ विरलाची जाणे घेण्याची जी रीत आहे कसं घ्यायचं आहे ती रीत फक्त आनंद संप्रदायामध्ये म्हणून या संप्रदायाला आनंद संप्रदाय म्हटलं जातं म्हणून भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख घेई प्रेमाविन नाही समाधान असो जे काय बोलला असेल ते माझ्या इथे बसलेले सगळे श्रोते वर्गांची कृपा तुमचे प्रत्येकाचा इथे बरीच प्रौढीने बोलत होती तुम्हा सर्वांच्या समाजात हे यावे अवदान हे तुम्ही सर्वांनी अवदान दिलं नाहीतर मी कसं आहे हे तरी मी मूर्खू जरी झाला असे अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोजवलू असे लोहाचे कनक होय ऐसे सामर्थ्य परिसाचे आहे काय अमृत ही जीवित आहे अमृत सिद्धी ज्याप्रमाणे लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे तर परिसामध्ये आहे मृत माणसाला जिवंत करण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे तर अमृतामध्ये तसं प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती बोल तरी गंगावती स्वीकारायचे बालक बापाची या ताटी रिगे ते बापाशीच जेवू लागे तरी संतोषिनी निवेगे मुखची होळी कुंडली गवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ